कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आज आरपीआय आठवले गटाचा मेळावा पार पडला। या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी आरपीआय आठवले गटाला राज्य निवडणूक आयोगाकडून 23 जुलै 2024 रोजी ऊसधारी शेतकरी हे चिन्ह मिळाले असून पक्षाची अधिकृत मान्यता टिकवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागा लढवणार असल्याचं सांगितलं। याबरोबरच कोकण, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी सुद्धा चाचपणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना पदाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑक्टोबरच्या सातारा इथल्या वर्धापन दिन कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलं। यावेळी राज्य सचिव मंगलराव माळगे, सहसचिव बी.के. कांबळे, राज्य संघटक प्राध्यापक शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, गुणवंत नागटिळे, सुखदेव बुद्ध्याळकर, सतीश माळगे, संजय लोखंडे, कृष्णात कांबळे यांच्यासह आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।